नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नगरीत आलो आहोत. पैठण संतांची भूमी, पैठणी साडीचं माहेरघर आणि गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे सुंदर शहर. पैठणचं प्राचीन नाव प्रतिष्ठान असं होतं. सातवाहन साम्राज्याची राजधानी म्हणून या शहराला खूप मोठं महत्त्व आहे. तसेच मुख्य म्हणजे संत एकनाथ महाराजांमुळे ही भूमी महाराष्ट्रामध्ये श्रद्धेचं केंद्र बनली आहे. येथे कसं जायचं तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर वरून स्वतःची गाडी, टॅक्सी किंवा एसटी बसने येथे सहज पोहोचू शकता. छत्रपती संभाजीनगर येथून पैठण साधारण 55 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. पैठणचे रहिवासी असलेले संत एकनाथ महाराज विठ्ठलाचे निसीम भक्त होते. त्यांच्या घरी नित्य येणाऱ्या साधू संतांची आणि अतिथींची सेवा मोठ्या प्रमाणात चालत असे. एकनाथ महाराजांच्या या अखंड सेवेला हातभार लावण्यासाठी आणि त्यांच्या भक्तीचा आनंद घेण्यासाठी स्वतः विठ्ठलाने श्री खंड्या नावाच्या एका सामान्य मुलाचे रूप घेतले आणि महाराजांच्या घरी पाणक्या म्हणून राहू लागला. श्री खंड्याने सलग 12 वर्ष न थकता गोदावरी नदीवरून कावडीने पाणी आणून नाथांच्या घरचं रांजण भरलं. एवढेच नाही तर देवाची पूजा, पत्रवळ्या काढणे अशी सर्व कामे तो आनंदाने करू लागला. नाथांचा तो अत्यंत प्रिय झाला होता. एके दिवशी द्वारकेतील एक ब्राह्मण नाथांकडे आला. त्याला स्वप्नात विठ्ठलाने दृष्टांत दिला होता की तुझा उद्धार करायचा असेल तर पैठणला जाऊन एकनाथांकडे श्री खंड्या म्हणून सेवा करणाऱ्या माझ्या रूपाचे दर्शन घे. नाथांच्या घरी आल्यावर ब्राह्मणाने श्री खंड्याला ओळखले आणि त्याला घट्ट मिठी मारली. हे पाहून एकनाथ महाराजांना समजले की हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. श्रीखंड्या तात्काळ देवघरात गेला आणि तेथेच अंतर्धान पावला. हाच तो ऐतिहासिक रांजण आज सुद्धा पैठणमध्ये जसाचा तसा सुरक्षित आहे. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यात हा रांजण आपणाला पाहायला मिळतो. दरवर्षी नाथषष्ठी उत्सवाच्या वेळी हा रांजण विशेष पूजेनंतर गोदावरीच्या पाण्याने पूर्ण भरला जातो. नाथांच्या या वाड्यात केवळ रांजणच नाही तर श्रीखंड्याने ज्यावर चंदन घासले, ती सहाण आणि ज्या खांबात तो अंतर्धान पावला तो उद्धव खांब देखील आजही पाहायला मिळतो. वाड्यात गाभाऱ्यासमोर प्रामुख्याने 2 खांब आहेत, ज्यांना उद्धव खांब आणि पुराण खांब असे म्हटले जाते. या खांबांना वारकरी संप्रदायात आणि नाथांच्या भक्तांमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. हा पहिला उद्धव खांब हा तोच ऐतिहासिक खांब आहे जिथे श्री खंड्यांच्या रूपात असलेले भगवान श्रीकृष्ण विठ्ठल अंतर्धान पावले होते. आणि दुसरा पुराण खांब हा खांब संत एकनाथ महाराजांच्या ज्ञानदानाचे आणि उपदेशाचे प्रतीक आहे. कथा महाराज या खांबापाशीच भावार्थ रामायण, एकनाथी भागवत आणि इतर ग्रंथाचे प्रवचन व पुराण सांगत असत. या शहरात पैठणी साड्यांचे अनेक दुकानं आहेत. पैठण हे गाव पैठणी साडीचे जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे येथे तुम्हाला अस्सल आणि पारंपरिक पैठणी साड्यांची शेकडो पर्याय पाहायला मिळतात. हे संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. संत एकनाथ महाराजांच्या वाड्याभोवती आणि संपूर्ण परिसरात अनेक छोटी मोठी आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. पैठणला जुन्या काळात दक्षिण काशी म्हटले जायचे, त्यामुळे या भागात मंदिराची मोठी मालिका पाहायला मिळते. वाड्यापासून जवळच गोदावरी नदीच्या घाटावर नाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. ते अतिशय शांत आणि सुंदर आहे. नाथांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद या 5ही विषयांवर ताबा मिळवला होता. नाथांनी फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठी तिथीला गोदावरी नदीत जलसमाधी घेतली, म्हणून या उत्सवाला नाथषष्ठी म्हणतात. या तिथीला वारकरी आणि दत्त संप्रदायात खूप पवित्र मानले जाते. या एकाच तिथीला पंचपवर्षा षष्ठी असेही म्हणतात, कारण नाथाच्या आयुष्यातील आणि त्यांच्या गुरु परंपरेतील 5 अत्यंत महत्त्वाच्या घटना याच दिवशी घडल्या होत्या. नाथषष्ठीला पैठणमध्ये लाखो भाविकांचा अथांग सागर उसळतो. पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी वारी मानली जाते. पैठणमधील हे जायकवाडी धरण आहे. खरंच ज्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताने श्री खंड्याहून तब्बल 12 वर्ष कावडीने पाणी भरलं आणि ज्यांनी आपल्या अथांग भक्तीने साक्षात पांडुरंगालाही ऋणी केलं, अशा शांततेचे महामेरू, भूतदयेचे सागर जगद्गुरु संत एकनाथ महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कानडा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. आज मी पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी सादर केलेला अभंग तुमच्या समोर गाणार आहे. त्याची सुरुवात करूया. उंबरठ्यासी कैसे शिव, उंबरठ्यासी कैसे शिव, आम्ही जातीहीन. उंबरठ्यासी कैसे शिव, आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे, रूप तुझे कैसे, रूप तुझे कैसे, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे, रूप तुझे कैसे पाहू. त्यात रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे, नाथा घरी, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हीर गुलाल उधळीत रंग, हीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी ना